नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय सर्वसामान्य अशा कुटुंबातून आले. त्यांनी रेल्वे स्थानकावर चहा विकला, तिथून संघाच्या संपर्कात आले आणि त्यानंतर अगदी ग्राउंड लेवलला प्रचारक म्हणून काम केलं. कुठलाही इतिहास नाही, कुठलीही घराणेशाही नाही आणि कुठलीही राजकीय बॅकग्राऊंड नाही. असं असताना देखील एक व्यक्ती देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत कसा जाऊ शकतो, अशी शंका जे आज घराणेशाहीने पुढे आलेले आहेत त्यांना नक्कीच वाटणार. पण मित्रांनो, नरेंद्र मोदी यांच्याकडे ते काहीही नव्हतं. ना घराणेशाही होती, ना श्रीमंती होती. अतिशय गरिबीत बालपण गेलेलं असे हे नरेंद्र मोदी. आजही तुम्ही बघाल तर नरेंद्र मोदींचे अगदी रक्ताचे नातेवाईक, म्हणजे त्यांची बहीण असेल, भाऊ असेल, हे अगदी सर्वसामान्यांसारखे जगतात. कुठेही बडेजावपणा नाही किंवा आपला भाऊ पंतप्रधान आहे याचा कुठेही फायदा घेतलेला नाही. मग हे कसं शक्य आहे, असा प्रश्न या घराणेशाहीतून आलेल्या अनेक राजकीय नेत्यांना पडतो. आणि मग मित्रांनो, ते कमरेचं सोडून टीका करायला सुरुवात करतात. गरीब कुटुंबातून आलेली व्यक्ती आपल्या पुढे जातेच कशी, अशी चिंता घराणेशाहीवाल्यांना असताना नरेंद्र मोदी मात्र गोरगरिबांच्या मनात बसले. एक सर्वसामान्य व्यक्ती, एक गरीब कुटुंबातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते, आपल्या कर्तृत्वाने देशाला अग्रेसर करू शकते, हे एक सुंदर उदाहरण नरेंद्र मोदी यांनी प्रस्थापित केलेलं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, देशातील असंख्य गोरगरीब हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहेत. मंडळी, जिथे जिथे मोदी जातात तिथे तिथे त्यांचं स्वागत होतं. त्यात हे गोरगरीबच असतात, कारण त्या गोरगरिबांना आपलं प्रतिबिंब मोदींमध्ये दिसत असतं. मित्रांनो, हीच व्यक्ती आहे जी आपल्यासाठी काहीतरी करते, करेल अशी प्रचंड आशा त्यांच्या मनात असते. आणि अशा मोदींना जर घराणेशाही वाले घरंदाज वरून टोकत असतील, रोकत असतील, तर मित्रांनो, ती टीका या सर्वसामान्य गरीब जनतेला आपल्यावरची टीका वाटणारच. मित्रांनो, मोदी यांनी गरिबी बघितलेली आहे. अगदी सर्वसामान्य व्यक्ती कोणत्या परिस्थितीत राहते ती बघितलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचं दुःख मोदींना आहे. पण तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले हे घराणेशाहीवाले, त्यांना गरिबीचं दुःख काय कळणार मित्रांनो? त्यांना गरिबीचं दुःख काय कळणार? धारावीमध्ये 8x9, 7x8 च्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी लोक, त्यांना मिळणारी घरं ही मोठीच आहेत त्यांच्या दृष्टीने. मग भले ती 350-400 फुटाची असतील, पण त्यांच्या दृष्टीने मोठी आहे. पण मित्रांनो, जे घराणेशाहीवाले आहेत त्यांच्या दृष्टीने 350-450 काय आहे? त्यांनी 8x10 नाही बघितलंय मित्रांनो. त्यांच्या दृष्टीने 350-450 काय आहे? ते तर हजार हजार स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये राहतात. आणि त्यामुळे त्यांना ते कमी वाटतंय आणि म्हणून मोर्चा काढले जात आहेत. मित्रांनो, तो धारावीतला गरीब आहे ना, तो 350 मध्ये देखील खुश आहे. आता ते जे दुःख आहे ते मोदी जाणतात, पण घराणेशाहीवाले नाही जाणू शकत. काही दिवसांपूर्वी उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील अशीच टीका केली. नरेंद्र मोदी हे आपल्यापेक्षा पुढे कसे जाऊ शकतात, ते पंतप्रधान कसे बनू शकतात, इतकंच नाही मित्रांनो, तर सर्वसामान्यांच्या गळ्यातले ताईत कसे बनू शकतात, अशा प्रश्नांनी उद्धव ठाकरे यांना ग्रासलेला आहे. आणि त्यातही सगळ्यात मोठा धक्का त्याच नरेंद्र मोदींनी आपल्याला पक्षविरहित करून टाकलं.
अशी जबरदस्त आस्ती उद्धव ठाकरे यांनी घेतलेली. आणि त्यामुळे मित्रांनो, जो तिळपापड होतो म्हणतात तसा त्यांचा तिळपापड झालाय. आणि त्यांनी हातचं सोडून टीका केलेली. घराण्याची परंपरा काय असते हे नरेंद्र मोदींना काय माहिती. आजपर्यंत ठाकरेंनी म्हणजे ठाकरेंच्या घराण्याने मोदींना मदत केली आहे. जे घरंदाज नाहीत त्यांनी घराणेशाहीवर बोलू नये, म्हणजे इथपर्यंत टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जे घरंदाज नाहीत त्यांनी घराणेशाही बद्दल बोलू नये. मित्रांनो, घरंदाज नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो, की नरेंद्र मोदी हे आमच्यासारखे घराणेदार नाहीयेत. आमच्यासारखे घराण्याचा इतिहास असलेले नाहीयेत. आणि त्यामुळे त्यांना आमच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य आहेत आणि सर्वसामान्यांनी आमच्याबद्दल बोलायचं नाही. आम्ही सरंजामशाही आहोत. आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा असते आणि आम्ही म्हणू तोच नियम आणि कायदा असतो. आणि एक सर्वसामान्य व्यक्ती हे सगळं झुगारून आपल्याला नियंत्रणात ठेवतो, याचं दुःख उद्धव ठाकरे यांना आहे. आणि ते दुःख त्यांच्या या शब्दातून व्यक्त झालेलं. मंडळी, ज्या वेळेस नरेंद्र मोदी अटल सेतूचं उद्घाटन करायला मुंबईत आले होते, त्याच वेळेस ते काळाराम मंदिरात नाशिकच्या गेले होते. आणि तिथे त्यांनी घराणेशाही बद्दल टीका केली होती. तिथे कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, पण घराणेशाहीतून आलेल्यांना ते खूप लागलं. त्यांनी नरेंद्र मोदी यांना उलट सुलट सुनवायला सुरुवात केली. आम्ही तुमच्या घराण्यावर बोलू, घरंदाज असलेल्यांनीच घराणेशाहीवर बोलावं, घरंदाज नसलेल्यांनी घराणेशाही बद्दल बोलू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले. याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो, की आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही मोठे आहोत, कारण आम्ही घराण्यातून आलेलो आहोत. आमचं घराणं मोठं आहे आणि त्यामुळे आमचं कर्तृत्व जरी काही नसलं तरी आम्ही घराणेशाही याच्यावरच राहणार. आम्ही आमच्या घराणेशाही बद्दलच बोलणार. आणि मग आमचा बाप चोरला, आमचा पक्ष चोरला, हे सगळं आम्ही बोलणार, कारण आम्ही घराणेशाहीवाले आहोत. आणि जे घरंदाज नाहीयेत त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. मित्रांनो, यातून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना अक्षरशः खालच्या पातळीची टीका केली. घरंदाज नाही त्यांनी बोलू नये याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की तुम्ही आमच्या क्षमतेचे लायकीचे नाही आहात. पण ती जी लायकी आहे ती नरेंद्र मोदींनी केवळ दाखवून दिली नाही, तर नसानसात बिनवली आहे. यांच्या नसानसात बिनवली आहे. आज सर्वसामान्य व्यक्ती पुढे येते आणि ती केवळ भारताची नाही, तर संपूर्ण जगाची नेता व्हायला पुढे सरसावते. आणि हे दुःख या घराणेशाहीवाल्यांना आहे. आमचा घराणं मोठं म्हणजेच आम्ही मोठे, आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, ही जी सरंजामशाही आहे, ही जी संस्थानिक पूर्वीची जे होते ते याच मनोवृत्तीचे होते. आणि त्यातूनच मित्रांनो, खऱ्या अर्थाने त्यावेळेस चातुर्वर्ण निर्माण करण्यात आला, नाहीतर नव्हता चातुर्वर्ण. आज उद्धव ठाकरे त्याच मानसिकतेत आहेत. त्यांची मानसिकता बदललेली नाहीये. बाळासाहेबांनी कधीही घराणेशाही किंवा घरंदाज नाही अशी कोणावर टीका केली नव्हती मित्रांनो. पण उद्धव ठाकरे यांचा इतका तीरपापड झालाय की आज ते मोदींवर या दर्जाची टीका करायला लागले. असो, उद्धव ठाकरे यांनी कितीही टीका केली, कितीही घरंदाज नाही म्हणून सांगितलं,
तरी उलट ते त्यांच्यावरच बुमरँग होणार आहे. कारण मित्रांनो, तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य जे घराणेशाहीतून नाही आलेत, स्वकर्तृत्वाने पुढे यायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या मनात हे पोचलेलं आहे, दुखलेलं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, जी मोदींचे भक्त आहेत ते आता परमभक्त होण्याच्या मार्गावर. हे उद्धव ठाकरे यांना आतापर्यंत कळलेलं नाहीये. उद्धव ठाकरे कशाला, मोदींवर टीका करणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला कळलेलं नाहीये. अर्थात उद्धव ठाकरे सध्या काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसने देखील त्याच खालच्या दर्जाची टीका, मोदींच्या चाय विकण्यावरून टीका, मोदींच्या गरिबीची निंदा केली होती मित्रांनो. त्या काँग्रेस सोबत राहून उद्धव ठाकरेंनाही गुण नाही पण वाण लागलेला आहे आणि त्यातूनच ही टीका झालेली आहे. पण त्यामुळे आपण सर्वसामान्यांच्या, गरिबांच्या नजरेतून उतरलो आहोत किंवा उतरत चाललो आहोत, हे मात्र त्यांना उमजलेलं दिसत नाहीये. असो, लवकरच त्यांना ते उमजेल अशी अपेक्षा करू. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.